पुढे आपल्याला बोलायचं आहे. संगत संतन की करिलो, 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 जन्म का सार्थक जो करिलो, जन्म का सार्थक जो करिलो, संगत 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 संतन की करिलो, संगत संतन की करिलो. कशी करायची आपला विचार चालू आहे. का करायची? तिथे संत काय संगत कधी कधी काम देते आणि कधी कधी देश काम करतो महाराज. चांगल्या ठिकाणी गेलं तर माणसाला चांगले विचार मिळतात. बघा तुम्ही किती बेवड्यातला बेवडा असू द्या, आज तरी अजून स्थिती अशी आहे तो मंदिरात दारू पिऊ शकत नाही आणि किती दिवसातून 7 वेळा हरिपाठ म्हणणारा असू द्या, बिअर मार्क मध्ये जाऊ द्या, चुकल्याशिवाय राहत नाही. देश सुद्धा कारणीभूत आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवः मामका पांडवाश्चैव किंवा पूर्वत संजय. हे संजया, माझे आणि पांडूचे पोर युद्धाच्या इच्छेने गेले आणि काय करते झाले. आता युद्धाच्या इच्छेने गेलेले पण ते खेळत बसतील काय? युद्धाच्या इच्छेने गेलेले अखंड नाम सप्ताह करतील काय? युद्धाच्या इच्छेने गेलेले काय करतील? युद्धच करतील. पण किंवा पूर्वत असा धृतराष्ट्राचा प्रश्न काय? त्याचं कारण आहे ते कोण्या क्षेत्रात गेले? कुरुक्षेत्रावर गेले. ते कुरुक्षेत्र कसं आहे? धर्मक्षेत्र हे त्याचं विशेषण आहे. चांगल्या तीर्थावर गेल्यामुळे कदाचित विचार बदलले असतील आणि मला वाटतं बदलले सुद्धा. कोणाचे? अर्जुनाचे. जो युद्धाला गेलेला आहे, युद्धाशिवाय पर्याय नाही म्हणणारा अर्जुन जेव्हा कुरुक्षेत्रावर गेला, त्या धर्मक्षेत्रावर गेला, त्याची बुद्धी बदलली. पण चांगल्या ठिकाणावर गेल्यावर विचार बदलतात. पण काशी, प्रयाग, गया, अयोध्या, वृंदावन, मथुरा या भूमीमध्ये गेले माणसाची वृत्ती बदलते. वृंदावनात गेलं प्रेम निर्माण. वृंदावन काय आहे? प्रेमभूमी आहे. काशी ज्ञानभूमी आहे. हो हो. गया पितर निष्ठेची भूमी. पितरांची त्या दिवशी काय होते? निष्ठा निर्माण होते. महाराज मनात असो अथवा नसो, कोणी आठवो न आठवो, पण ते ब्राह्मण आपण सगळे म्हणून घेतो. तुमचं नाव काय? तुझ्या बापाचं नाव काय? तुमच्या आजोबाचं काय? पंजोबाचं काय? तुझ्या बापाकडच्या 21, आईकडच्या 21, तुमच्या सासूकडच्या 21, सासऱ्याकडच्या 21, सगळ्या पिढीचे काय घेतो? नाव. अरे बापरे, आपल्या पितराचं तर्पण आहे ना. पण अशी पितृनिष्ठा निर्माण करणारं क्षेत्र. कुठं? वैराग्य निष्ठा. जे का वैराग्याची जन्मभूमी आहे ना, भूमी असते. पण अशा तीर्थावर गेलं, तीर्थात साधू संत राहतात आणि त्याचा सहवास घडून जीवन पुनीत होतं. पण तीर्थयात्रा करावी. पहिला मुद्दा संपला. म्हणजे आता कशी करावी? तीर्थयात्रा का करावी? शास्त्राने सांगितले म्हणून, हे त्याचे फायदे आहेत म्हणून. आता दुसरा प्रश्न आहे, तीर्थयात्रा आधी कोणती करावी हा विचार करतो. कोणती करावी? ज्या तीर्थावर देव राहिला, देवानं काही क्रीडा केल्या त्या ठिकाणी, किंवा ज्या ठिकाणी संतांनी समाध्या घेतल्या आणि संत गेले त्या ठिकाणी. आता मला सांगा, वृंदावनात का जायचं? भगवान तिथं बागडले म्हणून. मथुरेला का जायचं? भगवंतानं तिथं जन्म घेतला म्हणून. गोवर्धनाला का जायचं? तिथं भगवंतानं गिरी गोवर्धन उचलला म्हणून. रमणरेतीवर का जायचं? भगवंतानं तिथं रासक्रीडा केली म्हणून. ब्रह्मांड घाटावर का जायचं? तिथं देवानं माती खाल्ली म्हणून. निधिवनात का जायचं? भगवंतानं तिथं रासक्रीडा केली म्हणून. अशा अशा आपल्याकडे काय आहे? वर्णन आहे. हो. तसं काशीला काय जायचं? भगवान शंकराची ती काय आहे? भूमी आहे म्हणून. महास्मशान आहे म्हणून जायचं. अशा तीर्थावर जायचं. एक म्हातारा भेटला मला. बाबा तीर्थयात्रा झाली ना महाराज? दक्षिणेतली झाली, उत्तरेतली झाली, पश्चिमेतली झाली, पूर्वेतली झाली. मग आता सगळे तीर्थ झाले का? नाही बाबा, एक तीर्थ राहिले म्हणे. कोणतं?